सो हे काहीच परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका डेली ब्लॉग सिरीजमध्ये. आय डोंट नो मी दिसते आहे नाही दिसते आहे, कारण मी केलेला आहे लॉग आउट आणि मी आता चालली आहे रिटर्न. तर मी कंपनी कॅम्पसमधूनच चाललेली आहे आणि माझी आता आहे कॅब. तर लॉग आउट केल्यानंतर, कारण मी म्हटलं की हे असं पण एक व्लॉग करू की आफ्टर ऑफिस, आणि हे मला ॲक्च्युली एकाने सजेस्ट पण केलं की आफ्टर ऑफिस रुटीनचा व्लॉग कर, तर मी त्याचा व्लॉग आता करते आहे. तर वाजलेले आहेत 7:20. 7:30ला माझी आता कॅब निघेल आणि मला पोहोचायला ॲज युजल 8:30 8:45 होतील. तर बघू आपला आफ्टर ऑफिस रुटीन. तर इथे लाईट्स खूप डिम आहेत, सो माझा चेहरा वगैरे दिसत नसेल, इग्नोर करा. पण हा आहे आफ्टर ऑफिस ब्लॉग. तर हा आहे आमचा मेन गेट, ज्यातून आता मी बाहेर चालली. आणि आमची जी बिल्डिंग आहे ना ती खूप लांब आहे जवळ. तर इथे हे सगळं पार्किंग एरियाज वगैरे आहेत आणि तिकडे पुढे जाऊन मग आमचं कॅब पॉईंट आहे. तर तिकडेपर्यंत परत चालत जावं लागतं. सो ऑफिसमध्ये खूप चालणं होतं आमचं. अँड येस, आलेली आहे मी कॅबमध्ये. तर कॅबमध्ये साईन वगैरे करून एक 10 मिनटात कॅब निघेल माझी. आणि जसं मी म्हटलं की ट्रॅफिकवरती डिपेंड आहे. आता आज ट्यूजडे आहे तर आजही ट्रॅफिक असेल. सो बघू आपण किती वाजेपर्यंत पोचू. तर वाजलेले आहेत 8:30. इथे मी उतरलेली आहे ट्रंक पॉईंटवर. तर येता येता मी नेहमी माझं रुटीन आहे की मी मम्मीला फोन करते घरी. तर तेवढाच माझा रस्ताही कटतो आणि तेवढाच टाईमपासही होतो, घरी कॉलही होतो. तो रोजचा माझा मम्मीचा कॉल असतो इथे उतरल्यानंतर कॅबमधून. इथे मी आलेली आहे आमच्या बिल्डिंगमध्ये. काय अवतार आहे माझा, कारण धूळ आणि पोल्युशन इतकं आहे ना बाहेर. सो असं पूर्ण पॅक होऊनच जावं लागतं. सो लेट्स सी. बापरे, जाऊन जेवणही बनवायचं आता. तुझ्या स्नानाची टांग फुट. तू फुट. काहीच हे बघा, मला जेवण करायला लावते रोज. येऊन फुटते रोज. येऊन बिचारा 9 ते 7:30 8 वाजता नोकरी करतो आणि संध्याकाळी येऊन परत जेवण करतो. लाडू मग काय आलं वापस? तिथं गुलाबजामुन होतं ना खाल्ला, त्यामुळे. काय वाटतं का? दिनेश मला खूप हेल्प करतो संध्याकाळी, जेवण बनवण्यात असू देत किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये असू देत, कारण दोघांचंही ऑफिस असतं. सो त्याला झिरो इगो आहे, मेल इगो काहीच नाही आहे. नो नजर प्लीज, आय हॅव गॉट अ ग्रीन फ्लॅग हजबंड. तर इथे आम्ही दोघं मिळून जेवण बनवतोय. अजून गॅस चालूच आहे बघा. तू बंद करायला मला सांगितलं बंद करायला. काय म्हणता छे बाबा, असं कुठं असतंय का? अजून मीठच टाकलं नाही.
माझा रे बघत तो. अगं ते पण घेऊन चपाती मला प्यायला आणते मला. थँक्यू. कुठे बघू माणूस आहे तू होते माहिती तू कसं मध्ये मध्ये मीठ मीठ जास्त काय बोलतोय का मी कधी बोललो तुला मीठ कधी जास्त झालं असं खातोय कधी बिचारा मी खरं सांगतोय खरं सांगतोय मला चपाती चला तुला किती वय तर इथे मी पटपट चपाती वगैरे करून घेते. तर मी जनरली कसं करते की संध्याकाळी येऊन जे चपातीचं पीठ मळते ते नेक्स्ट डे सकाळचंही मळते, कारण म्हणजे ते रात्रभर छान पीठ भिजतं आणि सकाळी मग पटपट चपाती करता येते. आणि संध्याकाळी मग मी तेवढेच लागेल तेवढे 2 किंवा 3 चपाती करते. भाजी युजली मी सकाळीच थोडीशी जास्त करते, जेणेकरून संध्याकाळी थोडीशी ती अशी भाजी करायची जे चपातीसोबत पण होईल किंवा राईससोबत होईल. कारण रिझन असं आहे की मला यायलाच 9 साडेनऊ होतात आणि त्यानंतर सेपरेट चपाती, सेपरेट भाजी, भात आणि सेपरेट वरण डाळ हे पॉसिबलच नाही आहे. नाहीतर आम्हाला रोज जेवायला 11 वाजतील. सो जमेल तेवढं हे असं जेवण करून जेवतो आम्ही. आहेत 9:30 आणि आम्ही आता बसलेलो आहोत जेवायला. आणि जेवण करत करत आम्हाला हाच वेळ मिळतो जो आमचा टाईम असतो. तर मी दिवसभर काय काय झालं हे दिनेशला सांगते, दिनेश दिवसभर काय काय झालं ते मला सांगतो. आम्ही दोघं सगळं दिवसभराचं ऑफिस रुटीन काय काय झालं किंवा ऑफिसला कामाला नावं ठेवणं हे करणं सगळं गप्पा गोष्टी चालतात. त्यात जास्त मीच बडबड करत असते, दिनेश नुसतं ऐकत असतो माझा. जेवण झालेलं आहे, 10 वाजलेत आणि थोडंसं बाकी आता आवरून भांडी वगैरे घासून काटा वगैरे साफ करून आता झालेलं आहे सगळं इथलं काम. हे नेहमी मी कचरा असा आम्हाला बाहेर ठेवावा लागतो, ओला सुका कचरा असा वेगवेगळा करून. सो मी ते बाहेर ठेवते. सो हे गाईज झालेलं आहे, नेक्स्ट डे झालेले आहे, मी ऑफिससाठी रेडी. तर कालचा तसंच होता. नंतर थोडा वेळ आम्ही बसलो, थोडा वेळ फोन स्क्रोल केला आणि मग झोपून गेलो, कारण झोपायला रोज आम्हाला 11 साडे 11 होतात सगळं कामावरून झोपायला. सो हे होतं माझा आफ्टर ऑफिस ब्लॉग. आय मीन ऑफिसनंतर लिटरली 0 बॅटरी असते. सो काम करून जमेल तेवढं गप्पा मारायच्या आणि बोलतच झोपायचं, फोन स्क्रोल करतच झोपायचं, असंच आमचं रुटीन असतं. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की या ब्लॉगला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.